साधी सोपी बनवायला चविष्ट अशी ही बोंबीलची भाजी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम 7 ते 8 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही जास्तच ठेवा, त्यामुळे भाजी छान होते. त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे छान फुलले की यामध्ये 4 ते 5 कांदे बारीक कापून घ्यायचे आहे. कांदे इथे जास्तच घ्या, भाजी आपली छान दाटसर होते. त्यानंतर कांदा इथे छान असा तांबूस रंगावर परतवून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनटं लागतं इथे कांदा परतायला, त्यामुळे कारण कांद्याचं प्रमाण हे जास्त आहे. तर कांदा इथे परतवून घ्यायचा आहे छान असा तेलामध्ये. इथे जर तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुमच्याकडे जी कढई असेल ती तुम्ही वापरू शकतात, पण लोखंडाच्या कढईत भाजी छान होते, त्यामुळे शक्यतो लोखंडाच्या कढईचा वापर करा. जर नसेल तर तुम्ही जी रेग्युलर कढई वापरतात ती तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे, जेणेकरून कांदा हा लवकर मऊ होईल. मीठ टाकून परत पुन्हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे आता झाकण ठेवून एक 5 मिनटं कांदा हा शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनटं कांदा शिजवून झाल्यानंतर बघा, खूप छान असा हा कांदा शिजून झाला आहे. त्यानंतर इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची 1.5 चमचा अशी पेस्ट टाकते आहे. आता मिरची इथे मी एकच घेतली आहे आणि लसूण आलं चं प्रमाण जरा जास्त घेतलं आहे, त्यामुळे मिरचीचं प्रमाण एकच ठेवा, कारण आपण इथे कोरडे मसाल्यांचाही वापर करणार आहे. तर आता हे आलं, लसूण, मिरचीची पेस्ट पण आपण कांद्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा सगळा हा दूर झाला पाहिजे. आता आपण यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ टाकणार आहे. गव्हाचं पीठ टाकल्यामुळे भाजी छान मिळून येते. तर साधारणपणे पोहे खाण्याचा 1 चमचा मी इथे गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि ते पण तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकतात, पण गव्हाच्या पिठानेही भाजी छान अशी मिळून येते आणि चवदार होते. आता हे गव्हाचं पीठ एका साईडला तेल करून त्या तेलामध्ये छान भाजून घ्यायचं. त्यानंतर सर्व कांद्यामध्ये मिक्स करून परत पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपला कांदा ऑलमोस्ट सगळा छान असा भाजून झाला आहे. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतली आहे. त्यानंतर घरगुती लाल तिखट वापरलं आहे 1 चमचा, 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घेतली आहे आणि आपला अर्धा चमचा काळा मसाला घेतला आहे, घरगुती काळा मसाला. आता हे मसालेसुद्धा परतवून घ्यायचे आहे. त्याच्यातलासुद्धा कच्चेपणा सगळा दूर झाला पाहिजे. बघा, मस्त असा मसालाही छान परतून झालेला आहे. तर यामध्ये तेल सुटण्यासाठी, भाजीला तेल सुटण्यासाठी इथे मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. थोडं पाणी टाकून आपण भाजीला छान असं तेल सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर परत पुन्हा थोडंसं पाणी टाकून मी भाजी ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आपल्याला. असं थोडं पाणी टाकून भाजीला खूप छान असं तेल येतं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं परत पुन्हा आणि झाकण ठेवून द्यायचे आणि 1 वाफ काढून घ्यायची, जेणेकरून आपली ग्रेव्ही छान शिजून पण येईल आणि भाजी ही मिळून येईल. 2 ते 3 मिनटं फक्त मी आता हे शिजवून घेतलं आहे आणि भाजीला खूप छान असं तेल पण सुटलेलं आहे. तर बघू शकता इथे किती मस्त तेल सुटलं आहे भाजीला. त्यानंतर आता यामध्ये बोंबील टाकून घ्यायचे आहे. तर इथे अगोदर मी बोंबील साफ करून घेतले होते. त्यानंतर त्याचे बारीक असे पीस करून 10 मिनटं कोमट पाण्यामध्ये हे बोंबील टाकून घ्यायचे. थोडेसे बोंबील भिजू द्यायचे, जेणेकरून बोंबील हे साफ होतात, त्याच्यातली माती वगैरे सगळी दूर होते. नंतर बोंबील हे सगळे आपण आता तेलामध्ये परत फ्राय करून घ्यायचे आहे आणि आपल्या आवडीनुसार आता यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीला. आपल्याला किती पातळ आणि किती घट्ट हवी आहे त्यानुसार आता यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे बघा, साधारणपणे मी अर्धा ते 1 ग्लास फक्त इथे पाणी टाकलं आहे. जास्त पण पाणी नाही टाकायचं आहे. कन्सिस्टन्सी ही भाजीमध्ये जशी दिसते आहे तशीच ठेवा.
त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. बोंबीललाही मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवा. सगळ्यात शेवटी बोंबीलच्या भाजीवर मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी 5 मिनटं फक्त आता उकळू द्यायची आहे. बोंबील अगोदर पाण्यात भिजवल्यामुळे काय होतं की भाजी ही पटकन शिजते आणि त्याचा जो काही वास असतो तोही निघून जातो. आता 5 ते 10 मिनटं ही भाजी झाकण न ठेवता उकळून घ्यायची आहे. झाकण ठेवलं की यावरचं तेल सगळं उडून जातं, त्यामुळे यावर झाकण ठेवायचं नाही आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी यावर हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर इथे ही भाजी ना भाकरीबरोबर खाऊ शकतात, पोळीबरोबर खाऊ शकतात किंवा भाताबरोबरही खाऊ शकतात. खूप छान होते, कमी वेळेत होते. तयार झाली इथे आपली बोंबीलची भाजी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.